आता जो प्रभाग आहे तो फक्त वाघोलीपुरता मर्यादित नाहीये. खराडी, चंदननगर, वाघोली हा सगळा भाग त्याच्यामध्ये आहे. तर मग उद्या जर तुम्ही निवडून आलात तर असं कदाचित होऊ शकतं की तुमचं लक्ष फक्त वाघोलीवरती राहील. खराडीमधल्या लोकांचं, चंदननगर मधल्या लोकांचं कसं होणार? असं अजिबात नसतं. कारण जे नगरसेवक असतात ते नगरसेवक कुठला एक एरियाचे नसतात, ते अख्ख्या वार्डचे असतात. कुठल्याही कॅटेगरीमध्ये जर नगरसेवक निवडून आला तर फक्त वाघोलीमध्ये मर्यादित होऊ शकत नाही, खराडीमध्ये मर्यादित होऊ शकत नाही, चंदननगर मर्यादित होऊ शकत नाही. आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतोय, जेव्हा वार्ड रचना झाली, फायनल झाला, तेव्हा मी खराडीमध्ये येऊन सगळं बघितलं काय काय प्रॉब्लेम आहे. आणि मी तिथेच सांगतोय तुम्हाला की वाघोलीमध्ये जेवढे प्रॉब्लेम्स आहेत कदाचित तेवढे प्रॉब्लेम थोडंफार इकडे तिकडे खराडीमध्ये सुद्धा आहेत. म्हणून मी एक तर स्पष्ट करून देतोय, तुमच्या माध्यमाने लोकांना सांगू इच्छितो की आम्ही नगरसेवक बनल्यानंतर वाघोली असू द्या, खराडी असू द्या, चंदननगर असू द्या, आपला ध्येय एकच आहे. आपला वार्ड नंबर 4 हे एक डेव्हलप्ड वार्ड झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही 100% प्रयत्न सुद्धा करणार.